साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। बेलाटी येथील बाळूमामा मंदिर परिसर येथे मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटलांनी साधला गुळ उत्पादनातून यशस्वी मार्ग अनेकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला आहे। बेलाटी येथील श्रीराम पाटील यांनी या परिसरात अनेक साखर कारखाने असताना देखील शेतकऱ्यांना परवडत नसल्याने तरुणांना रोजगार मिळवण्याच्या उद्देशाने गुळ उत्पादक करून बाजारपेठ उपलब्ध केला आहे। यातून अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे। सोलापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलाटी येथील विजयपूर पुणे या राष्ट्रीय महामार्गावरती सद्गुरू श्री बाळूमामा मंदिर परिसरामध्ये अनेक लहान मोठे उद्योग उभारले आहेत। याबरोबरच या परिसरातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी गुळ उत्पादन करून स्वतः मार्केट उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मार्ग यशस्वी ठरत आहे। यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे। तसेच संत सद्गुरू बाळूमामा मंदिर येथील परिसरात आता त्यांनी मधुर आणि सुरती या वनाचा हुरडा देखील उपलब्ध करून दिला आहे। या मंदिर परिसरामध्ये सद्गुरू संत बाळूमामाच्या महाप्रसाद म्हणून अनेक पदार्थ या ठिकाणी विकत ठेवण्याचा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे। याशिवाय संत बाळूमामांच्या नावाने घरच्या घरी दुधाचे पदार्थ बनवण्यासाठी त्यांनी तूप, रवा, लोणी असे सर्व पदार्थ या परिसरात विक्रीसाठी ठेवले आहेत। तसेच सेंद्रिय गुळ, पाक, ककवी मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाविक भक्त देखील याचा लाभ घेत आहेत। हनुमंतराव पाटील, बेलाटी। मी बाळूमामा ट्रस्ट अध्यक्ष आहे। तर आम्ही प्रसादासाठी आता बाळूमामाच्या इथं हुरडा, तूप, लोणी असलं दुधालय, पेढे सगळं इथं तयार करायचं सगळं काही काढलेलं आहे आणि एकदम योग्य दरात त्यांना लोकाला प्रसाद म्हणून वाटप करायचं आहे। त्याचा हेतू काय, लोकाला त्याचा प्रसाद मिळावा, सगळ्याला त्याचा ही करावं। हुरडा पार्ट्या, हुरडा ही सर्व त्यांना स्वस्त दरात अन्नदान हो। आणि रोज तर आपलं अन्नदान चालूच आहे। तर लोकांनी बाळूमामाच्या दर्शनासाठी आणि प्रसादाचा लाभ घ्यासाठी सर्वांनी तिथं मंदिरमध्ये येऊन समक्ष ताजा माल आणि म्हणजे हे सेंद्रिय सगळं म्हणजे देशी हे आम्ही करणार आहे। तरी सगळ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा अशी अध्यक्ष ह्या नात्याने मी त्यांना विनंती करतो।